नमस्कार. सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. बारामती विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये बारामतीचा जिरायती भाग आणि बागायती भागातील काही गावामध्ये आपण तुतारी का घड्याळ या प्रश्नाचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. मोठी हाय व्होल्टेज अशी ही लढत चाललेली आहे. आपण आता बारामतीच्या पश्चिम भागातील वानेवाडी या गावात आलेलो आहोत. वानेवाडीकरांचा कल कोणाकडे याचा प्रयत्न करून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नमस्कार. नमस्कार. काय सांगताल? बारामती विधानसभा आता एकदम जोशात प्रचार चालू आहे. जोशात आहे पण हुकमी एक्का अजित दादा. काय सांगताल बाबा आपण? अजित दादाच का अजितदादाच का? ही नाही, इकडली नाही. बरीचशी कामं झाली. दादांनी कामं भरपूर केली. हा मग दादा कामाचे आणि युवा नेता सगळे दादांच्या मागे. काय सांगताल बाबा? अजित दादा. का अजितदादाच का? विकासाचा वादा म्हणजे अजित दादा. अजूनही काही ग्रामस्थ आहे ते हॉटेलमध्ये बसलेले आहेत. बाबा काय सांगताल? विधानसभा लागली आता, कोणाकडे जाईल कल? अजित दादा. का अजितदादाच का? हा. काय सांगताल बाबा? विधानसभा लागली आता, विधानसभेचा कल तुतारी का घड्याळ? गड्या गड्या का घड्याळच का? अजितदादाची काम आहेत ना. बर. अजितदादाची काय काम आहेत त्याच्यात? सगळे रोड आहेत, रस्ते आहेत, कॅनाला पाणी सोडतायत. बर बर मग अजितदादा येणार ना. बर. दुसरं कोण चालणारच नाही. पण साहेबांचा हात आहे युगेंद्र दादांचा. नाही, असला ते नाही. अजितदादाची कामं बी इथे. काय सांगताल तुम्ही? अजितदादा. अजितदादा. तुमचं काय मत आहे? अजित दादा. अजितदादा. मस्त आहेत. अजून बी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बारामती विधानसभेची रणधुमाळी मोठी जोरात चाललेली आहे. पवार विरुद्ध पवाराची लढत आहे. काय सांगताल? काय नाही आपला अजितदादाच. का अजितदादाच का? त्यांची विकास कामं चांगली आहेत. बर. आणि त्यांची काही अजून ग्रामस्थ आहेत. बाबा नमस्ते. बारामती विधानसभा लागली आता, तुतारी का घड्याळ? गड्या. घड्याळ. तुमचं काय मत आहे? गाड्या. घड्याळ. काय सांगताल बाबा? बारामती विधानसभा गाड्या का घड्याळच का? विकासाला विकास. तुमचं काय मत आहे? दादाच येणार. कारण दादाची कामं बोलतात. दादांनी काम केलंय त्या पद्धतीनुसार दादांनी साहेबांनी निवडणूक हातात घेतली आता. साहेबांनी घेतली बरोबर आहे, पण साहेबांसाठी आपण ताईंच्या वेळेस आपण साहेबांना मदत केली. आता आपण दादांना म्हणजे आता त्यावेळेस विधानसभेला सुद्धा आता साहेब म्हणतात की बदल पाहिजे. नाही ना, बरोबर तसं आहे, मान्य आहे. पण कसं आहे, आपण खासदारकीच्या वेळेस आपण ताईंना मदत केली, पण त्यावेळेस आपल्याला वाटतं की तालुक्यातनं दादांना आपण आमदारकीसाठी आपण दादाच पाहिजेत. म्हणजे कामाचा विकास पाहिजे असं दादाच पाहिजे आपल्याला. आमदारकीला वेगळं आणि लोकसभेला वेगळं असं लोकांचं म्हणणं येते. काय सांगताल बाबा? विधानसभा लागली आता, अजित दादा. अजितदादा का म्हणून अजितदादा? आता त्यांनी विकास केलाय बारामतीचा, त्यामुळे त्यांनाच दिलं पाहिजे ना. सांगताल बारामती विधानसभा लागली आता, पवार विरुद्ध पवार अशी लढत आहे. काय वाटतंय तुम्हाला? दोघं एकाच माळाची म्हणे इथं, दोघं सारखीच आहेत. बर. कोणी आला तरी पवारच आल्यात बर. येणार आहेत. घड्याळ येऊ नाही तर तुतारी येऊ. पण जास्त कल आपल्या गावाचा कोणाकडे वाटतोय? आता हे का शेवट लोक हे काय म्हणजे लोकांचं लोकमत आहे. बर बर. हा आता आमचं म्हणाल तर काय पवारच आहेत. बर. बारामती विधानसभा लागली आता, जास्त कल कोणाकडे येईल? तुतारी का घड्याळ? आता कसं आहे, आम्ही काय कुठल्या पक्षाच्या ह्याची लाभार्थी नाही. आम्ही अजित पवारांचे कार्यकर्ते आहे. 20 वर्षापासून निस्वार्थपणे पक्षाचं काम करतोय. आजची परिस्थिती वेगळी आहे, परंतु आहे ना, शेवट दादांच्याकडे बघून आहे ना काय गोष्टी करायच्या आणि दादांना बहुमताने निवडून द्यायचंय. काय अजूनही काही ग्रामस्थ आहेत. बया काय सांगशील? बारामती विधानसभा लागली आता, काय वाटतंय? तुतारी का घड्याळ? गाड्या गाड्या का घड्याळच का? दादांचं काम आहे. हो बर बर. काम आहे दादांचं. काय सांगशील भैया? गाड्या गाड्या घड्याळ. वानेवाडी मधीलच हरनाई चौकामध्ये काही ग्रामस्थ आहेत. आपण ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. नमस्ते. बारामती विधानसभेची रणधुमाळी अगदी जोरात चालू आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत आहे. काय सांगताल आपण? तुतारी का घड्याळ किंवा कोणाचं पारड जड आहे? तुतारीचं पारड जड आहे. आता वानेवाडी गावामध्ये कमीत कमी 70% तुतारीकडे माणसं आहेत. काय दबावाखाली आहेत लोक, पण आतलं सगळे तुतारीला मतदान करणारे आहेत. काय सांगताल आपण? तुतारी का घड्याळ? तुतारी बर बर बर. तुतारीचं पारड जडच आहे सध्या. आता लोकसभेला पण दाखवून दिलं आम्ही तुतारीच. 1200-1250 लीड दिले. आता कमीत कमी 1300चं लीड देणार आम्ही. काही ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत. बाबा नमस्ते. बारामती विधानसभेची रणधुमाळी पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी चालली आहे. काय वाटतंय आपल्याला? साधारण आता इथलं जो वातावरण आहे लोकसभेपासूनच, ते आदरणीय पवार साहेबांच्या बाजूला असलेलं म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस, त्याला मुरुम आणि वानेवाडी गावाने लोकसभेलाही 1000-2000 मताचं लीड दिलेलं आहे. आणि सामान्य जनता ही सर्व आदरणीय पवार साहेबांच्या विचाराशी निगडीत आहे. काही ग्रामस्थ आहेत अजून. काय सांगताल? तुतारी का घड्याळ? नाही तसं तर वातावरण बरं का, पण तुतारीचं जरा वातावरण तंग आहे. म्हणजे तुतारी येईल
असं वाटतंय. कारण काय झालंय, सर्वसामान्य लोकांची कामं नाहीत, बेरोजगारी वाढलेली आहे आणि साहेबांनी बरेचशी कामं केलेली आहेत त्या तालुक्यात. साहेबांच्या विचाराची लोक आमच्या इथे भरपूर आहेत, त्याच्यामुळे साहेबांच्याकडे बघून काय आम्ही सांगताल आपण तुतारी का घड्याळ कसं कसं वाटतं आपल्याला लढत? तुतारीचे सुप्रियाताईला जी लीड पडलं त्याच्यापेक्षा जास्त लीड वीरेंद्र दादा ह्यातला पडणार आहे आता. काय सांगताल बाबा, आपण ज्येष्ठ आहात, तुतारी का घड्याळ? तुतारी तुतारी. हा काय वाटतंय, बारामती विधानसभा लागली आता, तुतारी का घड्याळ? घड्याळ अजित दादा फक्त. दादा आणि एक आहे, आम्ही कामगार माणसं रोज मजुरी करणारे असलो ना तरी दादाशिवाय बारामती तालुक्याला पर्याय नाही. दादा इथं बारामती तालुक्याने बिहार होईल. काय सांगताल? घड्याळ. घड्याळ का? घड्याळच का? घड्याळ दादांचं काम आहे चांगलं. हा? कार्य चांगले, आतापर्यंत भरपूर सुधारणा केल्या. दादाशिवाय बारामती तालुक्याला पर्याय नाही. ते बारामती विधानसभा लागली आता, तुतारी का घड्याळ? अजित दादांशिवाय आपल्याला पर्याय नाही. अजित दादा म्हणजे अजित दादाच पाहिजेत. बारामतीचा विकास जर करायचा असेल तर अजित दादा म्हणजे अजित दादाच. काय सांगताल तुम्ही? अजित पवार. अजित पवारच का? 100% विकासासाठी. काय सांगताल तुम्ही? वा, विधानसभा लागली आता. दादा कोणते दादा? अजित दादा. अजित दादा. सांगताल बारामती विधानसभा लागली आता, अजित दादा अजित दादाच का? विकासासाठी अजित दादा. ग्रामस्थ आहेत वाणेवाडीमध्ये, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. बाबा, विधानसभा लागली आता, घड्याळ का तुतारी? गड्याळ. घड्याळ. हा एकच हा घड्याळच फक्त. गड्याळ गड्याळ. ओके, तुमचं काय मत येईल? घड्याळ घड्याळ. का घड्याळच का? अजित दादा कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे. तुमचं काय बाबा? अजित दादा कामाचा माणूस, चांगला माणूस. आम्ही घड्याळाच मत देणार. महाराष्ट्राची शान आहे. हा? महाराष्ट्राची शान आहे अजित दादा म्हणजे. बाबा, विधानसभा लागली आता, काय सांगताल? अजित दादा. का अजित दादाच का? महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काम, तालुक्यात सगळ्यात जास्त कामे केलेली आहेत अजितदादांनी. काय सांगताल, बारामती विधानसभेत अतिशय चुरस चाललेली आहे, तुतारी का घड्याळ? नाही, तसे दोन्ही पक्ष तुल्यबळ आहेत, परंतु आदरणीय दादांना तालुक्याच्या विकासासाठी निवडून देणं आमच्या बारामतीकरांचं प्रथम कर्तव्य आहे. काय सांगताल तुम्ही, युवक आहात, बारामती विधानसभेबद्दल काय बोलताल? घड्याळ. का घड्याळच का? जर पाहिलं गेलं तर बारामती तालुक्यासारखा महाराष्ट्रात कुठंच विकास नाही झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रात 1 नंबरचं बस स्टँड ते आपल्या बारामतीच आहे. तर बारामती विधानसभा लागली आता, पवार विरुद्ध पवार, असं त्याचं कोणाचं पार्ट जड आहे? आता अजितदादाचं पार्ट जड आहे. घड्याळ गेलेच निवडून. आता कशा म्हणजे का म्हणून अजितदादाच का? त्याचं कसं, अजितदादांचा विकास आहे, काम केलेल्या अजितदादा सारखा नेता महाराष्ट्रामध्ये कोण दुसरा आमदार नाही. विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये आपण वाणेवाडी ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी महेश जगतापसह विजय लकडे, वाणेवाडी.